हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तो 2-3 दिवसापूर्वी मी हळदीचा ब्लॉग अपलोड केला होता, माझ्या बहिणीची हळद. तर हा आहे लग्नाचा ब्लॉग. तर खूप छान पद्धतीने लग्न पार पडलेलं आहे माझ्या बहिणीचं, म्हणजे माझ्या काकाच्या मुलीचं. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की ठेवा, तुम्हाला नक्की आवडेल. तर इथे नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या आहेत, लग्न समारंभ पार पडलेला आहे. तर ह्या माझ्या बहिणी हाय करतायत मला, त्या फोटो काढण्यासाठी थांबल्या होत्या. तर इथे आम्ही पण फोटो काढून घेतला नवरा नवरीसोबत, माझ्या बहिणी, माझ्या मम्मी पप्पा वगैरे. आणि ते मस्त असं जेवण घेतलं, पंचपक्वान्न मस्त होतं, खीर वगैरे होती. या आत्या काकू वगैरे आमच्या बसल्या होत्या, सगळ्या आम्ही जेवणा करून गप्पाशप्पा ठोकत बसलो होतो. तर इथे हे जे संसार लागतो मुलीला, जे काही भांडी कुंडी वगैरे, कपाट वगैरे म्हणा, ते इथे दिलेलं आहे, रुखवतीचं सामान वगैरे. आणि ही मी आहे येल्लो साडीमध्ये. आणि माझा अवी पण बसला आहे. विहानला का मी लग्नाला आणलं नव्हतं, कारण स्कूल खूपच सुट्टी म्हणजे सुट्टी काढावी लागली असती. ह्याचं काय फर्स्ट स्टँडर्डला आहे, त्याचं चालतं, त्यामुळे मी त्याला घेऊन गेली होती गावी. आणि ही सगळी मंडळी आहेत जी लग्नाला आली होती, ती सगळे जेवण वगैरे करून बसलेले आहेत. तर आम्ही वाघाचे असं मी म्हटलेलं आहे, तर सगळे माझ्याकडे पण हसलेले आहेत. प्रत्येक फॅमिलीला एक टोपण नाव असतं, तसं आम्हाला पण वाघाचे असं म्हणतात गावी आमच्या. तर मी ते म्हटलं आणि एकदम मलाच एकदम हसायला आलं होतं. तर मी तिथे स्टॉप केलं, सगळे माझे फेस बघत होते, खूप मी लाजली त्यावेळेस. तर जोकचं पार्ट. आणि ही आहे आमची राणी. तर सगळ्यांना रीलचा क्रेज आहे, इंस्टाग्राम वापरतात सगळे, तर रील बनवण्यासाठी सगळे एक्सायटेड होते आणि खूप रील बनवले आम्ही. आम्ही काकाच्या मुली आहोत. आणि आम्ही ह्या 5 बहिणी आहे सख्या, आणि बाकीच्या सगळ्या काकाच्या मुली. तर सगळ्यांना खूप छान छान असे रील बनवले. आणि थोडींची लग्न झाले, थोडींची व्हायची बाकी आहेत. तर ह्यातल्या बऱ्याच मुली शिकतात पण माझ्या बहिणी यातल्या. तर खूप मस्त वातावरण झालं होतं, मस्त निळा आकाश, पांढरे ढग. तर त्या वातावरणामुळे अजून फोटो छान येत होते, एकदम असं भारी वाटत होतं. तर खूप छान असे फोटो काढले आम्ही वेगवेगळ्या पोज देऊन. वातावरणाची मजा घेत आम्ही घरी निघालो. घर हॉलपासून जवळच होतं. आणि ही आहे विधानसौध. ही लांबून अशी छोटी वाटते, पण खूप मोठी विधानसौध आहे ही, म्हणजे खूप मोठी आहे. एक 10-15 वर्ष झाली ही आता झालेली आहे. तर ही माळ जमीन आहे, सगळी माळ म्हणतो आम्ही इकडे त्याला. तर इथे माझी हायस्कूल आहे, जे पिंक कलरचं छोटेसे दिसतं ते माझं हायस्कूल होतं, म्हणजे आहे अजून पण. तर हायस्कूल जेव्हापासून संपलं तेव्हापासून तिकडे जाणंच झालं नाही. खूप आठवणी येतात त्या, म्हणजे बघितल्यानंतर खूप आठवणी आहेत, सांगाल तेवढ्या कमी आहेत. तर आम्ही घरी आलो, फ्रेश झालो, निवांत असं रिलॅक्स केलं. आणि हे रात्रीचं सगळं शूट केलं आहे मी, जेव्हा नवरी मुलगी तिच्या सासरी जात होती तेव्हाचा आहे. तर हा श्री आहे. तर जोक असा झाला की बँडवाले जे होते त्यांचा टाईम झाला होता, ते निघून गेले, आम्हाला काढायची होती वरात. तर आम्ही सगळ्यांनी एक हट्ट धरला की वरात काढायचीच. तर 2 साऊंड बॉक्स मागवले आणि आम्ही नाचायला लागलो सगळे दे दनादन. तर इथे आम्ही खूप नाचलो होतो, खूप डान्स केला होता. आणि ते सीमा म्हणजे जात होती तिच्या सासरी, इथे सगळ्यांचे ती पाया पडते, आशीर्वाद घेते सगळ्यांचा ती.
तर खूप इमोशनल मुमेंट असतो तो. मुलगी एक म्हणजे लग्न करून सासरी जात असते, तो खूपच इमोशनल मुमेंट असतो. प्रत्येकाला लग्न झालेल्यानंच कळतं त्यावेळेची सिच्युएशन काय असते, त्यावेळेस मनात काय गोंधळ चालू असतो. तर खूप असं हळवे झाले होते सगळे, खूप रडत होते असे, म्हणजे दिसून येत ना त्या चेहऱ्यावर कुणाच्या, पण सगळेच इमोशनल झाले होते. तर तिला खुशी खुशी आम्ही पाठवलं तिच्या सासरी. Thank you. 什么？Bye。तर हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग मी कंटिन्यू केला आहे. लग्न झालेल्या दुसऱ्या दिवशी नवऱ्या मुलाकडे पूजा असते सत्यनारायणची, तर तिकडे जाण्यासाठी आम्ही सगळे रेडी झालो होतो. ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झाला होता मुलांची तयारी करून, आमची तयारी करीत तोपर्यंत सगळे जाऊन पोहोचले होते तिथे. तर आम्हाला थोडासा उशीर झाला होता आणि ह्या माझ्या सगळ्या बहिणी हाय करतायत. तर वडगाव या गावी आम्ही निघालो होतो, म्हणजे आमच्या सीमाला वडगाव या गावी दिलेत. आमच्यापासून जवळच आहे, म्हणजे आमच्या हलगा गावापासून जवळ आहे. तर हे आहे माझं हलगा गाव, खूप सुंदर गाव आहे माझं. म्हणजे लहानपण गेलं या गावात माझं. खूप छान छान आठवणी आहेत त्या गावात माझ्या, आणि प्रत्येकाला आपलं गाव सगळ्यांनाच आवडत असतं, तसं मलाही खूप माझं गाव आवडतं. तर आम्ही येऊन पोहोचलो होतो इथे पूजेला. हे नवीन संसार सुरू केलेले हे नवीन जोडपं आहे. तर ही आहे सत्यनारायणची पूजा, आणि हे माझे काका वगैरे सगळे हाय हॅलो करत होते. तर हे माझे भाऊ चेष्टा करत होते, हॅलो गाईज, नमस्कार गाईज वगैरे. ते आम्ही फोटोशूट केला छान असा. आणि माझ्या बहिणी एकटी बाहेर बसली होती, ती ते ॲड व्हायची राहिली. तर आम्ही घरी चाललो होतो, आम्ही तिच्या मम्मीच्या घरी चाललो होतो सगळेजण आम्ही पण. तर हे आहे आमच्या आत्यांचं घर, आणि खूप सुंदर घर त्यांनी सजवलं, खूप सुंदर असं घर बनवलंय देखील. तर ह्या सगळ्या काकाच्या मुली बसलेत. आणि ही आहे किरण, आमच्या आत्याची मुलगी. ही मला सारखी म्हणत होती मी यूट्यूबवर दिसेन आता वगैरे, तर तिला मी जास्त करून तिच्याकडे फोकस करत होती. खूप छान स्वभाव आहे तिचा किरण. आणि ही तिची मुलगी आहे त्रिशा. छान बांधले, मस्त. तर ही आहे रवीची बायको पूनम, म्हणजे माझ्या आत्याची सून. आणि ही धनश्री आहे, ती कोल्ड्रिंक वगैरे होत होती क्लासमध्ये सगळ्यांना. तर सगळे मस्त थंडगार झाले थंडीमध्ये कोल्ड्रिंक पिऊन. आणि घर तर खूप छान बनवले, तुम्ही बघू शकता. फर्निचर वगैरे खूप छान बनवले, फर्निचरवाले घरचेच आहेत, रवीने बनवले. खूप छान पद्धतीने असं घर सजवलेलं आहे त्यांनी. आणि हे समोरचं काही गार्डन आहे, म्हणजे फुलांचं वगैरे झाडं वगैरे लावलेत आत्याने आमच्या. खूप मस्त आणि खूप छान वातावरण होतं तिकडे. आणि इकडे आधी घरं नव्हती, म्हणजे ओपन जमिनी होत्या, आता नवीन नवीन घरं होत आहेत तिकडे. तर खूप भारी वाटत होतं, आणि दिवस कसा गेला समजलंच नाही ह्या सगळ्यांसोबत. खूप छान असा दिवस गेला आमचा. तर खूप उशीर झाला होता, आणि घरी पण जायचं होतं. तेवढ्यात पूनम हळदी कुंकू लावायला आली. तर खूप भारी वाटतं, म्हणजे असं कार्यक्रमातलं सगळेजण एकत्र येतो. लांब लांब असल्यामुळे सारखं भेट होत नसते, तर अशा कार्यक्रमातच भेट होते. खूप भारी वाटत होतं. तर माझा आजचा व्लॉग इथेच एंड होतोय. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.